म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात नेलं. नाही वाचलं माझं बाळ, नाही वाचलं माझं गंगाधर, नाही वाचलं माझं लेकरू. म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात नेता नेता वाटेतच माझ्या याच हातावर प्राण सोडले हो माझ्या लेकरानं. माझ्या याच हातावर प्राण सोडले. मला आई म्हणायच्या, त्याच्या तोंडून त्याची माय ही साग ऐकायच्या. माझी खूप मोकळी करून गेलो माझं बाळ, माझी खूप मोकळी करून गेलं. औषधाशिवाय पैशाविना माझं लेकरू मला सोडून गेलं बघा. एक एक करत 4 लेकरांवर माती लोटून आलो आम्ही. सगळा वाचला फक्त यशवंता, तोही तब्येतीनं असा तसाच. साहेब आले आणि वर्षभरातच आमच्या घरात एका रत्नानं जन्म घेतला. साहेबांचा लई आवडता होता तो. थेट साहेबांसारखा दिसायचा. त्यांचा लई जीव होता त्याच्यावर. मोठ्या आवडीनं त्याचं नाव त्यांनी ठेवलं राजरत्न. पण गंगाधर सारखाच राजरत्न नाही राहिला आमच्या जवळ खूप दिवस. 2.5 वर्षाचा होता. निमोनियानं गंगाधर सारखाच तोही गेला आम्हाला सोडून. राजरत्नाच्या मरणानं मात्र साहेबांना लई दुःख झालं. मग त्यांनी आपलं सगळं लक्ष या समाजाकडे दिलं. समाजावरच पोरागत माया करायला लागली सारे. समाजाकडूनही उदंड प्रेम मिळालं, खूप माया मिळाली, खूप आदर मिळाला. त्या प्रेमापोटी, त्या मायेपायी साहेबांचे बाबासाहेब कसे झाले आणि रमाई कधी झाले ते कळलंच नाही बघा. साहेबांना लंडनला परिषदेचं बोलावणं आलं. त्यांना लंडनला जायचं होतं म्हणून साहेबांनी मला धारवाडला बोलावून घेतलं. धारवाडला साहेबांनी वसतिगृह काढलं होतं. 5-25 मुलं होती तिथं शिकायला. साहेब लंडनला निघून गेले आणि मी धारवाडला. धारवाडची हवा मला बिलई मानवली. कोणता तरी सणासुदीचा दिवस होता तो. वसतिगृहातले मास्तर मला लई चिंतेत दिसले. पण माझ्यापाशी येऊन आपली चिंता बोलण्याची मास्तरांची हिंमत नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्यांची चिंता उमगली. मी बोलवणं धाडलं मास्तरांना आणि लई आग्रह धरून विचारलं. पण पहिल्यांदा ते काही सांगेना. खूप आग्रह धरल्यावर मात्र मास्तर मला म्हणाले, रमाई काय करायचं हो? 2 महिने झाले वसतिगृहाला सरकारकडून मदत मिळाली नाहीये. 2 दिवसापासून वसतिगृहातल्या स्वयंपाकघरात अन्नाचा कणही शिल्लक नाही. ही 25ही तरणी ताठी पोरं भूक लागू नये म्हणून पोटाला गच्च फडके बांधून पाण्यानं आपलं पोट भरत रात्रभर तळमळत पडत आहेत. मला त्यांची भूक दिसते रमाई, मला त्यांची तळमळ दिसते. पण मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही बघा. मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न केले पण कुठूनही मला आशेचा किरण दिसत नाही. त्या 25ही तरण्या ताठ्या पोरांची भूक बघवत नाही मला. साहेबांच्या विश्वासाला मी मुकलो की काय असं वाटायला लागतं रमाई. काय करावं सुचत नाही बघा. मास्तरांनी सांगितलं. प्रसंग खरोखरच गंभीर होता. 2 दिवसापासून वसतिगृहातल्या स्वयंपाकघरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. ती 25ही तरणी ताठी पोरं भूक लागू नये म्हणून पोटाला गच्च फडकी बांधून पाण्यानं आपलं पोट भरत रात्रभर तळमळत पडत होती. पण तोंडून सकार शब्दही काढत नव्हती. साहेबही लंडनला निघून गेले. ते असते तर त्यांनी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढला असता. पण साहेब नाईट म्हणाल्यावर ती सगळी जबाबदारी मला माझ्यावर येऊन पडल्यागत वाटली. माझं हातातल्या बांगड्यांकडे लक्ष गेलं. बांगड्या काढल्या आणि मास्तरांना दिल्या. पहिल्यांदा माझ्या हातातल्या त्या बांगड्या घ्यायचं मास्तरांना बरोबर वाटे ना. पण मी खूप आग्रह धरला. म्हटलं मास्तर, प्रसंग खरोखरच गंभीर आहे.
साहेबही लंडनला निघून गेले. ते असते तर त्यांनी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढला असता. पण साहेब नाहीत म्हणाल्यावर ती सगळी जबाबदारी मला माझ्यावर येऊन पडल्यागत वाटते बघा. या हातातल्या बांगड्यान्या मोडा, गहाण टाका, काय वाटेल ते करा, पण पहिले त्या पोरांना खाऊ घाला. अहो साहेब आले आणि मला विचारलं की अगं, प्रसंग हा असा, मी बाबासाहेब झालो, पण तुला साधा रमाई होता आलं नाही का? काय उत्तर देणार हो मी साहेबांना? तेव्हा या बांगड्या काही करा, पण पहिले त्या पोरांची भूक भागवा. अहो, जेव्हा अडल्याला कामात पडतं तेव्हाच त्या सोन्याला मोल असतं बघा. या बांगड्यांचा, या सोन्याचा नाही मला मोल. घेऊन जा, या काही करा, पण पहिले त्या पोरांना खाऊ घाला. खूप आग्रह धरल्यावर बांगड्या घेऊन मास्तर गेले. त्या रात्री 2 दिवसाचा उपवास सोडून वसतिगृहातली ती 25ही मुलं शांतपणे झोपी गेली. त्या रात्री त्यांना स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून खाऊ घालण्यात मला खरोखरच रमाई झाल्याचं समाधान वाटलं. त्या रात्री उपाशी पोटी पण भरल्या मनानं मला समाधानाची झोप आली. प्रसंगही टळला. साहेबही लंडनहून परत आले. आल्याबरोबर मास्तरांनी सांगितलं असावं सगळं त्यांना. साहेब आले आणि माझ्याकडे पाहून लई कौतुकानं हसले. साहेबांच्या त्या कौतुकानं, त्या हसण्यानं या रमाच्या जीवाचं सोनं सोनं झालं बघा, सोनं सोनं झालं. साहेबांचं कार्य दिवसेंदिवस वाढतच होतं. जनता देवागत पुजायची साहेबांना. त्या जनतेनं आमचा दोघांचा बी सत्कार करायचं ठरवलं. दादरला मला विलई वाटायचं आपणही जावं सत्काराला. साहेबांवर प्रेम करणारी ती जनता आपणही डोळे भरून पाहावी. साहेबांबरोबर सत्काराला जायला भेटतं म्हणून लई आनंद झाला. साहेब नेहमी सुट्टा बुट्टा, तेव्हा त्यांच्या कपड्यांना शोभतील असं लुगडं शोधायला लागले घरात. सगळं घर शोधलं, सगळी कपाट शोधली, लुगड्यावर लुगडी शोधली, पण मनाजोगं लुगडं नाही भेटलं कुठं. तशातच एक जुनी पेटी दिसली. काढली पेटी आणि हुसकले कपडे. कपडे काढता काढता त्या पेटीच्या तळाशी मला एक जरीचा पटका दिसला. लय भारी होता तो, अस्सल वाण. साहेबांना शाहू महाराजांनी दिला होता. मला लय आवडला. म्हटलं आपला सत्कार किंवा असलंच काही कापड नेसून जावं. काढला पटका आणि नेसले, पण पटका लुगड्यापेक्षा थोडा आखूड पडला म्हणून त्याची काही 9 वारी नेसता नाही आली. तेव्हा त्याच पटक्याची 5 वारी नेसून सत्काराला गेले. ही गर्दी जमलेली, हजारो लोक, सगळ्यांचे डोळे आमच्यावरच रोखलेले, सगळ्यांच्या तोंडात साहेबांचंच नाव. साहेबांवर प्रेम करणारी ती जनता बघून माझा ऊर अभिमानानं भरून आला. सत्काराला साहेबांच्या जोडीला जोडी लावून बसले तेव्हा त्यांनी हळू तिरप्या नजरेनं माझ्याकडे पाहून घेतलं. सत्कार आटोपला आणि घरी आलो. आल्याबरोबर साहेबांनी मला विचारलं, रामू अगं आज अशी काय दिसतेस आणि हे काय भलतच नेसलीस तू आज? यावर मी सांगितलं साहेबांना. म्हटलं साहेब, अहो आपला सत्कार, तेव्हा मला बी वाटलं काहीतरी भारी कापड नेसून जावं. तशातच हजारीचा पटका दिसला बघा, मला बी लई आवडला. अहो तुम्हाला नाही का शाहू महाराजांनी दिला होता, पण झालं काय, पटका लुगड्यापेक्षा थोडा आखूड पडला म्हणून त्याची काही 9 वारी नेसता नाही आली. तेव्हा त्याच पटक्याची 5 वारी नेसून सत्काराला आली. येडोबागडं रूप दिसतंय का हो? माझं बोलणं ऐकून साहेबांनी लई जोरात ओरडून मला विचारलं, अगं तुळसात का बसली होती की? तिला नाही का मागायचं एखादं चांगलंसं लुगडं? ती नाही म्हणाली असते का तुला लुगडं द्यायला? यावर कधी नव्हे ते मी बोलून गेले साहेबांपाशी. म्हटलं साहेब, अहो आपला सत्कार, हजारो लोक जमलेले, सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच रोखलेल्या, सगळ्यांच्या तोंडात तुमचंच नाव होतं बघा. त्यात तुळसाकाबी बसल्या होत्या काही कुठंतरी बायकांमध्ये. त्यांनी दिलेलं लुगडं जर मी नेसून आले असते सत्काराला तर बायकांमध्ये बोलून गेल्या असत्या बघा त्या, माझी वहिनी बघा मी दिलेल्या लुगड्यात कशी झाक दिसते.
आणि साहेब, तुम्हाला म्हणून सांगते, बायकांमध्ये गोष्ट पसरायला वेळ लागत नाही बघा. बायकांच्या तोंडात तीळ विझत नाही म्हणतात. तुळसक्काने दिलेलं लुगडं जर मी नेसून आले असते सत्काराला, तर ही गोष्ट त्या 4 बायकांमध्ये नक्कीच बोलून गेल्या असत्या आणि 4 चौघींमध्ये ही गोष्ट नक्कीच पसरली असती आणि मला नसती बाई खपली ती. हो साहेब, आपली फाटकी लुगडी शालूच्या किमतीची, दुसऱ्यांची शालू आणि पैठणी आपल्या हो काय कामाची. मी बोलून गेले आणि साहेबांनी लई कौतुकानं हसून मला विचारलं, रामू, अगं कुठून शिकलीस तू हे? मी उत्तर दिलं, म्हटलं साहेब, अहो तुमच्या स्थानात तयार झाले बघा मी. अहो ढवळ्या शेजारी बांधला पोळा, वाढ नाही पण गुण बरोबर लागला बघा. माझं उत्तर ऐकून साहेबांनी लई कौतुकानं हसून माझ्याकडं पाहिलं. मला बाई तेव्हा लई लाज वाटली बघा. माझी एक गोष्ट साहेबांना नक्कीच आवडत नव्हती, माझं देवपोळेपण, माझे उपास तपास. साहेब असायचे मला, चेष्टा करायचे माझ्या देवभोळेपणाची, उपासाची. तशातच कधी नव्हे मी साहेबांपाशी हट्ट धरला. म्हटलं साहेब, मी नवस बोलून गेली बघा. त्या पंढरपूरच्या सावळ्या विठोबाचं दर्शन करायची मनापासून इच्छा आहे बघा माझी. मला घेऊन चला पंढरपूरला. हो तेवढंच एक पुण्यपत्रात पडेल माझ्या. साहेब हसले, मला म्हणाले, रामू, तू जाशील पंढरपूरला, पण तुला देवदर्शन तरी होईल का नीट? अगं आपण अस्पृश्य, अस्पृश्यांना देवदर्शनाचा अधिकार नाहीये वेडे. मी कधी नव्हे, कधी नव्हे ते फक्त एक मागणं मागितलं आणि साहेबांनी तेही टाळलं. मला जरासा राग आला. रागातच मी साहेबांना विचारलं, अहो तुम्ही नाशिकला काळाराम मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह केला होता, तो का म्हणून हो? मी प्रश्न केला आणि साहेबांनी मला उत्तर दिलं. मला म्हणाले, तुला काय वाटतं, नाशिकला केलेला काळाराम मंदिरातला प्रवेशाचा सत्याग्रह काय देवदर्शनासाठी केला होता? अगं तो सत्याग्रह होता आमच्या अधिकाराचा, ती लढाई होती आमच्या हक्काची. जर आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो तर इतर हिंदूंप्रमाणेच आम्हालाही देवदर्शनाचा अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी केलेली ती लढाई होती. नाशिकला काळाराम मंदिरात आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो नव्हतोच वेडे. साहेबांनी सांगितलं, मलाही ते पटलं, पण तरी काही माझ्या डोक्यातून सावळा विठोबा गेला. मी नेटानं साहेबांना म्हणाले, अहो साहेब, आपण अस्पृश्य म्हणून आपल्याला देवदर्शनाचा अधिकार नाही ना, मग इतरही अस्पृश्य जातात की देवदर्शनाला. तसेच मीही लांबूनच मंदिराच्या कळसाला, देवळाच्या पायरीलाच हात जोडून परत येईल बघा. अहो तेवढंच एक पुण्यपत्रात पडेल माझ्या. समजावून सांगूनही मी देवदर्शनाचं डोक्यातून काढत नाही हे पाहून साहेब लई जोरात ओरडले माझ्यावर. मला म्हणाले, अगं देव देव करत दगडात देव शोधायचा प्रयत्न करतेस, पण एक गोष्ट मला सांग, अगं जो देव आपल्या भक्तांमध्ये भेद निर्माण करतो, जो देव आपल्या पायरीपर्यंत आलेल्या भक्ताला दूर लोटतो, त्याला का तू देव म्हणतेस? तुला देव दर्शन करायचं, मग देव शोध आपल्या मनात, देव शोध आपल्या हृदयात. आपल्या मनातला, आपल्या हृदयातला देव आपल्याला ओळखायचा असतो रामू. तू देवदर्शनाचं म्हणतेस, मग घाबरू नकोस. अगं आपण असा देव शोधून काढू जो भक्तांमध्ये भेद निर्माण करणार नाही. आपण असं पंढरपूर निर्माण करू जिथून कोणत्याही भक्ताला देवदर्शनाशिवाय परत जाता येणार नाही. साहेब, माझ्यासाठी, या रामूसाठी, तिच्या देवदर्शनासाठी पंढरपूर निर्माण करायचं म्हणतात, या रामूच्या देवदर्शनासाठी. मग मीही मनात विचार केला, खरोखरच खरोखरच साहेब म्हणतात ते खरं आहे का? मी देव देव करत दगडात देव शोधायचा प्रयत्न करते का? मग अरे माझा देव तर इथंच बसलाय, तो जिता जागता चालता बोलता लाखो करोडो जनतेचा देव. त्याला सोडून मी का म्हणून दगडात देव शोधायचा प्रयत्न करू? त्याच क्षणी त्या पायांवर पंढरपूर समजून
आपलं आयुष्य वाहून टाकण्याची शपथ घेतली बघा या रमानं. साहेब, करोडो जनतेचे आशीर्वाद घेऊन मोठ्या हट्टानं आणि सत्यानं उघडपणे जग जाहीरपणे या समाजाचे प्रश्न मांडत होते. मोठ्या हट्टानं आणि सत्यानं या वाणी नसलेल्या समाजाला साहेबांनी आवाज दिला. दृष्टी नसलेल्या समाजाला साहेबांनी नजर मिळवून दिली. आकार नसलेल्या समाजाला साहेबांनी व्यक्तिमत्व दिलं, मोठ्या हट्टानं आणि सत्यानं. पण परिस्थिती सारखी नव्हती. घरात चर्चा गोष्टी चालायच्या. त्यातूनच कळलं साहेब महाडला जायचं ठरवताय, सत्याग्रह करायला. हा फार मोठा सत्याग्रह होणार होता महाडला. हे खूप मोठं काम साहेबांनी हातात घेतलं होतं. मला लई वाटायचं आपणही जावं महाडला. साहेब जे जे करतात ते लांबून बघावं. त्यांच्या कोणत्याही कार्यात कसली आडकाठी आणू नये. घडेल तेवढीच त्यांची सेवा करावी. त्यांच्या तब्येतीची आणि जेवणा खाण्याची जातीनं काळजी घ्यावी. अलीकडं आपल्या कामापायी साहेब आपल्या तब्येतीकडं आणि जेवणा खाण्याकडे बी दुर्लक्ष करायचे. मला लई वाटायचं आपणही जावं महाडला, साहेबांसोबत सावलीगत राहावं. मी हट्ट धरला साहेबांपाशी. म्हटलं साहेब मला पण घेऊन चला महाडला. हो, एवढे हजारो लोक तिथे येणार, त्या सगळ्यांच्या जेवणा खाण्याची मी जातीनं काळजी घेईल बघा. तुमच्या कोणत्याही कार्यात कसली आडकाठी आणणार नाही. तुम्ही जे जे कराल ते लांबून बघेन. तुमच्या सोबत सावलीगत राहील. तुम्ही एवढं मोठं काम हातात घेतलाय, त्यात माझा एवढासा तरी सहभाग असू द्या साहेब. मला पण घेऊन चला महाडला. तेव्हा माझ्या अंगात ताप होता. साहेब माझी तब्येत जाणून होते म्हणून मला चुकवून एकटेच निघून गेलेत महाडला. मला लय दुःख झालं. आणि तशातच तो प्रसंग घडला रायगडावरचा. काय गुन्हा केला होता साहेबांनी? कोणता अपराध होता साहेबांचा? कोणत्या अपराधाची शिक्षा दिली जाणार होती त्यांना? केवळ शिव्या देऊन धमक्या घालून अपमान करूनच भागला नाही ना, तर मारेकरी धाडले रायगडावर साहेबांना मारायला, त्यांचा खून करायला. मी माझ्या डोळ्यात देखत साहेबांचा खून झालेला पाहणार होते. ही कल्पना सहन झाली नाही मला. मी घेरी येऊन खाली पडले. तो प्रसंग केवळ साहेबांच्या अक्कल हुशारीनं टळला. अंगावर धावून आलेल्या मारेकऱ्यांना साहेबांनी उत्तर दिलं, बाबांनो, या रायगडावरचा शिलेदार रायना, जो या गडाचं रक्षण करतो तो अस्पृश्य, त्याच्या राहण्यानं तुमचा गड वाटत नाही. तो मी राहिलो म्हणून का तुमचा रायगड वाटतो? साहेबांचं ते अक्कलहुशारीचं बोलणं ऐकून अंगावर धावून आलेल्या मारेकऱ्यांनी माना खाली घातल्या. साहेबांच्या जीवावरचं ते संकट टळलं. पण मला मात्र साहेबांच्या जीवाची खात्री वाटत नव्हती. मी घेर येऊन खाली पडले. डोळे उघडून पाहिलं माझं डोकं साहेबांच्या मांडीवर, साहेबांच्या राजबिंड्या रूपावर मला माझ्याविषयीच दाटून आलेलं प्रेम दिसलं. त्यांच्या आभाळा एवढ्या डोळ्यात मला लाख मोलाचे अश्रू दिसले. वाटलं तो क्षण घट्ट मुठीत धरून ठेवावा, सोडू नये. कारण या रमाच्या संघर्ष सूचीमधला तो सर्वात आनंदाचा क्षण होता. माझं डोकं साहेबांच्या मांडीवर, साहेबांच्या आभाळा एवढ्या डोळ्यात मला आभाळा एवढं दुःख दिसलं. त्या राजपिंड्या रूपावर मला दुःखाचा काळोख दिसला. त्या
राजपिंड्या रूपावरचं ते दुःख, त्या बाळा एवढ्या डोळ्यातले ते लाख मुलाचे अश्रू मला नाही बघवले हो. मला नाही बघवले. मी मी माझे डोळे मिटून घेतले. मला ठाऊक होत, मला ठाऊक होत माझं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे सूर्याच्या वलयातून प्रकाशाचं निघून जाणं. रमाचं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे समुद्रातून पाण्याचं निघून जाणं. रमाचं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे प्रतिमेने सावलीची साथ सोड. आमचं नातं हे असंच बघा. प्रतिमा आणि सावलीचं एकमेकांना कधी न भेटणार, पण एकमेकांची साथ कधी न सोडणार. मी पुन्हा डोळे उघडून साहेबांकडे पाहिलं. त्या राजबिंड्या रूपावर मला अमाप दुःख दिसलं. त्या आभाळा एवढ्या डोळ्यात मला आभाळा एवढं दुःख दिसलं. त्या राजबिंड्या रूपावरचं ते दुःख, त्या आभाळा एवढ्या डोळ्यातले ते लाख मुलाचे अश्रू नाही बघवले हो मला. मला नाही बघवले, नाही बघवलेच मला. म्हणून म्हणून मी माझे डोळे मिटून घेतले. मी माझे डोळे मिटून घेतले.